आपण आता आलेलो आहोत प्रेमानंद महाराजांच्या समाधीसमोर. हे त्यांचं समाधीस्थळ आहे. आपण बघू शकता इथे काही दुर्मिळ कीटक आपल्याला दिसतील. हे कीटक फक्त आणि फक्त जमिनीखालच्या खोल अंधाऱ्या गुहेमध्ये सापडतात. हेच प्रमाण आहे की इथं एखादी खोल अंधारी गुहा असणार आहे. तुम्हाला ते दाखवतो मी आता. हा महाराजांचा दरबार भरायचा ती जागा आहे. धुना आणि ही खिडकी आहे ही बाहेर उघडते, कारण ही गुफा आहे. आपण जर बघितलं तर अशा अनेक गुफा घेऊन निघतात. हे पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण आता तापी मैयाच्या घाटावरती आहोत आणि कुरकटेश्वर महादेव या महादेवाचं जे मंदिर आहे त्याच्या खाली ही गुफा आहे. हे आहेत श्री कुरकटेश्वर महादेव. स्वतः प्रभू रामचंद्रांनी कर्कटऋषींच्या विनंतीवरून स्थापन केलेलं शिवलिंग. या पेटीमध्ये कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. इथे गणराय विराजमान आहेत. अतिशय पुरातन कार्तिक स्वामींची मूर्ती या पेटीमध्ये. आणि हे महादेवाचं मंदिर आहे. हा इथला बाबाजींचा धुना आहे. आपण मगाशी पाहिली ती गुहा इथे खाली आहे. आणि अतिशय रम्य असा हा तापी नगरीचा किनारा आहे. शेजारून तापी मैया वाहते. समोर सुंदरसे हनुमानजी आहेत. शिरपूरपासून केवळ 6 किलोमीटर अंतरावरती कुरखळी नावाचं हे गाव आहे ना, तिथलं हे कुरकटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय.